कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज. माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. तया उत्तराई व्हावे कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. नामा म्हणे निकी दाविली सोय, न विसरावे पाय विठोबाचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. संत कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला हा अभंग नामदेव महाराजांचा असून हा अभंग 4 चरणाचा आहे. सद्गुरु नाईके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज. सद्गुरु करावाच लागतो. का करावा लागतो? ह्याचं कारण काय आहे? ब्रह्मांडाचा धनी श्रीकृष्ण परमात्मा ह्यांना पण सांदीपनी ऋषीचं शिष्य व्हावं लागलं. सांदीपनी ऋषीला गुरु करावं लागलं. त्यामुळे जीवनात येऊन गुरु करणे हे खूप आवश्यक आहे. श्री संत नामदेव महाराज पांडुरंगाचे लाडके भक्त. एकदा पंढरपूरमध्ये सर्व संत मंडळी जमा झाली. सर्व संत मंडळी जमा झालेली असताना मुक्ताबाई म्हणते, गोरोबा काका, तुम्ही मटके घडवता, मग तुम्हाला माहिती असेल कोणता मटका कच्चा आणि कोणता मटका पक्का आहे ते. बघा बरं सगळ्यांना तपासून. तेवढ्यामध्ये गोरोबा काकाने थापी घेतली आणि मटके वाजवायला सुरुवात केली. सर्व मटकी भाजलेली निघली, पण नामदेवरायांची मटकी कच्ची निघली. मग मुक्ताबाई हसायला लागली. अरे नामा, तू कच्चाच राहिलास. देवाचा एवढा लाडका भक्त असून तू कच्चा कसा असू शकतोस? नामदेव महाराज पंढरीनाथाला विचारतात, देवा, गुरु करावाच लागतो? पांडुरंग बोलतात, हो नामा, तुझा गुरु औंढा नागनाथ येथे तुझी वाट बघतोय. तू जा आणि तिथे गुरु कर. सद्गुरु नाईके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज. गुरु प्राप्तीशी उपाय, गुरु प्राप्तीशी उपाय, धरावे संतांचे ते पाय. गुरु शिवाय मोक्ष नाही. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू तारून नेण्यासाठी आपल्याला गुरु करावा लागतो. ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नामा हे. ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीला विचारतात, दादा, हे नाम केवढं आहे? तर निवृत्तीनाथ सांगतात, गगन म्हणजे आकाश, आकाशापेक्षा मोठं हे नाम आहे ज्ञाना, आणि ह्या नामाला विसरू नकोस. सद्गुरु सारिखा जर आपल्या पाठीराखा असेल तर त्याला कशाचीही भीती राहत नाही. सद्गुरु आपला प्राणिसावा आहे
आणि सद्गुरू संत कुळीचा राजा पण आहे. सद्गुरू शिवाय मोक्ष नाही. सद्गुरू जर पाठीशी असेल तर आपल्याला कशाचीही भीती नाही. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उन्ने त्याला सांगा जोजी. सद्गुरू केल्यावर असं वाटतं मी कल्पतरूच्या झाडाखालीच आहे. जे इच्छिल ते फळ आपल्याला मिळू शकतं. गुरु म्हणजे एक कल्पतरू आहे. एक मनुष्य कल्पतरूच्या झाडाखाली बसला आणि बोलतो, मला जर इथं भोजन आलं तर किती चांगलं होईल. लगेच भोजन तयार. मला जर इथं पाणी भेटलं तर किती चांगलं होईल. लगेच पाणी तयार. मला जर इथं पलंग आला तर पलंग बी तयार. ह्याला म्हणतात कल्पतरूचं झाड. जे आपल्या मनात इच्छा झाली ती पूर्ण होणे, त्या झाडाला कल्पतरू असे म्हणतात. झोपला आणि मग मनात चिंतन करतो, इथे जर भूत आलं तर लगेच भूत तयार. विठाला विठाला सगळ्या जगाचे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज ह्यांनी स्वप्नामध्ये गुरु केलेला आहे. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला करम. भोजना मागती तुंब पावशर, पडला विसर स्वप्ना माझी. विठाला 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 विठाला. एकदा काय झालं, एक गृहस्थ शिष्यांना उपदेश देत होता. तर हा एक साधा भोळा माणूस त्याच्याकडे गेला. गुरु माऊली मला पण उपदेश द्या. तर ते गुरु म्हणले, याला उपदेश देऊन ह्याच्या लक्षात तरी राहीन का. त्या गुरुनी दुर्लक्ष केलं. परत हा गेला, गुरु माऊली मला उपदेश पाहिजे. मग तो गुरु बोलला, बोल. मेथीची जुडी मेथीची जुडी मेथीची जुडी. गुरुचा उपदेश आहे म्हणून त्यांनी सतत ते जपत राहिला आणि श्रद्धा भक्ती भावाने ते मेथीची जुडी मेथीची जुडी म्हणत राहिला. तेवढ्यात एक दिवस गुरु शिष्यांना भेटायला आले. नदीला पूर आलेला होता. गुरु म्हणले का संत मंडळी, शिष्य मंडळी तुम्ही मला भेटायला या. पण एकही शिष्य पुढे होईना. मग तेवढ्यात काय झालं, हा आला आणि घोंगडी टाकली पाण्यावर. मेथीची जुडी मेथीची जुडी म्हणत म्हणत तो कधी नदी पार केली काहीही समजलं नाही. गुरु म्हणले, मी याला गुरु मंत्र पण दिला नाही आणि हा नदी पार करून माझ्यासाठी आलेला आहे. ह्याच्यामुळं गुरु मंत्रामध्ये ताकद असते का श्रद्धा आणि भक्ती. ह्याची सांगड घालावी लागते, तेव्हा मनुष्य नदीच्या पार जातो. कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू, उतरे पैल पारू भवनदीचा. ही भवनदी जर तारून न्यायची असेल तर नामाची सांगड घालायची आणि श्रद्धा भक्ती प्रेम ठेवून आपल्याला ही नदी पार करायची आहे. नामा म्हणे निकी दावियली सोय, न विसरावे पाय विठोबाचे. विठोबा श्री संत नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरूंनी आपल्याला निक्की वाट दाखवलेली आहे आणि भगवंताचे पाय आपल्याला विसरायचे नाही, हे लक्षात घ्या आणि भगवंताचं नामस्मरण करा आणि भवसागर तारून जा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. बोलिलेले कुरे येडे वाकुडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज, तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा पराध महाराज, तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम.